एक मोठी ब्रेकिंग आपण बातमी करायला पाहिजे ते म्हणजे एक्झिट पोल जेवढे होते त्याच्यापेक्षा पहिल्या टप्प्यामधले हे कल थोडेसे वेगळे आहेत आणि ते असं दाखवत आहेत की आरजेडीला जेवढी जागा मिळतील असं जे मानलं जात होतं त्याच्यापेक्षा ह्या चांगल्या जागा आहेत। अर्थात ही पोस्टल मतं आहेत हे आपण सतत सांगत राहिलं पाहिजे। निश्चितच आणि प्रथम पोस्टल मतांची ही मोजणी आहे। 8:30 वाजल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी आहे। बेतियामधून भाजपच्या उमेदवार ह्या आघाडीवर आहेत। एनडीए 24 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे। रामगोपाल कृपाल आघाडीवर आहेत। भाजप सध्या 29-30 जागांवर तर आरजेडी 30 म्हणजे बरोबरी झाल्याचं चित्र आहे। काटेकी टक्कर म्हणावी लागेल भाजप आणि आरजेडी मध्ये। नक्कीच तर बिहारच्या आतापर्यंत 86 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजप 30 जागांवर, काँग्रेस 6 जागांवर, जेडीयू सध्या 15 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू आणि भाजपमध्ये 15 जागांचा फरक आहे। तर पीके 3 जागांवर, लोक जनशक्ती पार्टी 1 जागी। चिराग पासवान यांचे आकडे काही बदलताना दिसत नाहीयेत। पहिल्या अर्धा तासामध्ये भाजप आणि आरजेडी मध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। केवळ एका जागेचा फरक सध्या पाहायला मिळतोय। भाजप 31 आणि आरजेडी सध्या 30 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे जेडीयू, पीके किंवा काँग्रेस, लोजपा आणि इतर या सगळ्यांना डबल डिजिट मध्ये येण्यासाठी आता किती वेळ लागतोय। भाजप सोबतची जी आकडेवारी किंवा जे कल सध्या आघाडीचे समोर येत आहेत तिथे बरोबरी करण्यामध्ये किती वेळ लागतो हे सुद्धा पाहायचंय। नक्कीच तर एनडीए सध्या 50 जागांवर आणि महाआघाडी सध्या 37 जागांवर आघाडीवर आहे। मात्र भाजप आणि आरजेडी मध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने आकडे बदलत आहेत मात्र फरक काही कमी होताना दिसत नाहीये। आरजेडी सध्या 31 जागांवर तर भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे। केवळ एका जागेचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय। भाजप 32 आणि आरजेडी 31 अत्यंत वेगाने हे आकडे बदलत आहेत आणि प्रामुख्याने भाजप आणि आरजेडी एका मागोमाग एक असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे काँग्रेसचं चित्र पाहिलं तर 7, जेडीयू 19, पीके 3। त्यामुळे काँग्रेसच्या तुलनेमध्ये पीकेची कामगिरी निश्चितच चांगली म्हणावी लागेल। एकंदरीत चित्र समजून घेऊयात। महाआघाडी 39, एनडीए 53। नक्कीच तर कलांमध्ये सध्या एनडीएनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। एकूण 96 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। त्यामध्ये एनडीए 53 जागी अर्थात अर्धशतक एनडीएनं पूर्ण केलेलं आहे। भाजप सध्या 32 जागांवर आणि आरजेडी सध्या 31 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे आरजेडी आणि भाजपमध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहतो की नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी मात्र तेजस्वी यादव हे सध्या महाआघाडीमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा। त्यामुळे कुठेतरी तेजस्वी यादव यांच्यावर बिहारमध्ये जनता विश्वास ठेवते हे आपल्याला या कलांमधून पाहायला मिळते। भाजप 33 जागांवर तर आरजेडी सध्या 32 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये असंच म्हणावं लागेल। तेजस्वी यादव यांनी जी आश्वासनं दिलेली होती जनतेला तिथे कुठेतरी बहुमत म्हणता येईल दिलं जातंय तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्याला। बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू 18 अशी आकडेवारी सुरुवातीच्या कलांमधली आणि या कलांमध्ये एनडीएचा अर्धशतक पाहायला मिळतंय। बिहार मतमोजणीमध्ये 100 जागांचा कल हाती आलेला आहे। तर एनडीए सध्या 55 जागांवर आणि महाआघाडी सध्या 40 जागांवर पुढे। बिहार मतमोजणीमध्ये 100 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। तर कलांमध्ये एनडीएचं अर्धशतक झाल्याचं आपण पाहतो। दुसरीकडे महाआघाडी 40 आकडेवारीवर आहे। बिहार मतमोजणीमध्ये 100 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि असं डिवाइड आपण जर पाहिलं तर एनडीए 58 आणि दुसरीकडे महाआघाडी 40। तर बिहारमध्ये आता एमआयएमनं खातं खोललेलं आहे। एमआयएमनं या ठिकाणी कलांमध्ये खातं खोललंय। बिहारमध्ये एमआयएम अर्थात मुस्लिम मतदारांचं विभाजन हा प्रमुख मुद्दा गाजलेला होता आणि या ठिकाणी आता कलांमध्ये एनडीएनं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। एनडीए सध्या 58 जागांवर आघाडीवर आहे। निश्चितच आणि काँग्रेस आणि इतर ही जर आकडेवारी पाहिली किंवा पीके ही आकडेवारी पाहिली तर काँग्रेस जरी आघाडीवर असली तरी सुद्धा काँग्रेसच्या कंपेअर पीके यांची कामगिरी चांगली आहे। आरजेडी आणि भाजप यांच्यामध्ये प्रमुख काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते कारण 36 आणि 32 अशी ही आकडेवारी आहे। तर बिहारमध्ये एमआयएमनं आता खातं उघडलेलं आहे। महत्त्वाची आकडेवारी आपण पाहतो आहोत। तर भाजप सध्या 36 जागांवर, काँग्रेस 7 जागांवर, जेडीयू 23 जागांवर, पीके 3 जागांवर, लोजपा 1 जागी तर आरजेडी 32 जागांवर आघाडीवर आहे। बिहारमध्ये एमआयएमनं खातं उघडलेलं आहे। भाजप आणि आरजेडीमध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। एमआयएमनं इथे खातं उघडलेलं आहे। भाजप 36 आणि आरजेडी 32 त्यामुळे आरजेडी आणि भाजपमध्ये कांटेकी टक्कर आपल्याला बिहारमध्ये पाहायला मिळते। बिहारमध्ये एमआयएमनं खातं खोललेलं आहे मात्र चुरशीची लढत आहे ती आपल्याला भाजप आणि आरजेडीमध्ये पाहायला मिळते कारण भाजप 38 जागांवर आहे आघाडीवर तर दुसरीकडे आरजेडी 32 जागांवर, इतर 4 आहेत। पीके 3, लोजपा 1 आणि काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयूची सुद्धा आकडेवारी तितकीच महत्त्वाची कारण 24 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। तर भाजप सध्या 39 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 7 जागांवर। काँग्रेसची कामगिरी सध्या निराशाजनक आपल्याला पाहायला मिळते।
जेडीयू सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे। एकूण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायचं झालं तर बिहारमध्ये एमआयएमनं आता खातं उघडलेलं आहे। भाजप 39 आणि काँग्रेस सध्या 7 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे। आरजेडी 32 जागांवर आणि इतर सध्या 4 जागांवर आघाडीवर आहे। बिहारमध्ये एमआयएमनं खातं खोललेलं आहे। प्रशांत किशोर यांच्या पक्षाला 3 जागांवर आघाडी मिळाली आहे। सिवानमधून मंगल पांडे आघाडीवर आहेत। नितीश कुमार यांच्यापेक्षा पुढे कोणाची आकडेवारी आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे। महागठबंधन 40 जागांवर आघाडीवर असून आता 43चा आकडा त्यांनी गाठलेला आहे। ऋतुजा, सातत्यानं आकडे बदलतायत। आता आरजेडी आणि भाजपमधील फरक हा 5 झालेला आहे। भाजप सध्या 40 जागांवर आघाडीवर आहे तर आरजेडी 35 जागांवर। महत्त्वाची बाब म्हणजे आरजेडी 143 जागांवर लढत आहे आणि भाजप 101 जागांवर लढत आहे। भाजप सध्या 40 जागांवर तर आरजेडी 35 जागांवर आघाडीवर आहे। सीमांचलमधून एमआयएम 2 जागांवर आघाडीवर आहे, ही महत्त्वाची अपडेट। दुसरीकडे राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत। जेडीयू 24, भाजप 40, आरजेडी 35 आणि काँग्रेस 7। नक्कीच तर 115 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। भाजप सध्या 40 जागांवर आघाडीवर आहे आणि आरजेडी 35 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू देखील आता पुढे येताना दिसतोय। जेडीयू सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे कांटेकी टक्कर ही मात्र भाजप आणि आरजेडी मध्ये सध्या पाहायला मिळते। प्रशांत किशोर आणि एमआयएम यांची तुलना करायची झाली तर पीके जास्त पुढे जाणार नाहीत असं सर्वसाधारणपणे सांगितलं जात होतं, मात्र तरी सुद्धा आता एमआयएमने दुसरीकडे खातं खोललेलं आहे। पीके 3 जागांवर आहेत आणि काँग्रेसच्या तुलनेमध्ये निश्चितच चांगली आकडेवारी। महुआमधून तेज प्रताप यादव पिछाडीवर गेल्याचं चित्र आहे। लालू यादव घराण्यामधील सुपुत्र तेज प्रताप यादव सध्या पिछाडीवर आहेत, त्यामुळे यादव घराण्याला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। एकीकडे तेजस्वी यादव आघाडीवर आहेत तर त्यांचेच बंधू तेज प्रताप यादव हे सध्या पिछाडीवर आहेत। काँग्रेस सध्या 7 जागांवर आघाडीवर आहे। 115 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। भाजप सध्या 40 जागांवर, जेडीयू 24 जागांवर आघाडीवर आहे तर आरजेडी सध्या 35 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे आरजेडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार चुरस आपल्याला पाहायला मिळते। कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असलेलं असताना आता भाजप सध्या 40 जागांवर आणि आरजेडी 35 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यामुळे मोदींनी ज्या सभा घेतलेल्या होत्या त्याचाच करिश्मा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार का हे स्पष्ट होणार आहे। हे जरी सुरुवातीचे कल असले, पहिल्या 30 मिनिटांचे हे कल असले तरी सुद्धा भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे। थोड्याच वेळात ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल आणि ते सुद्धा कल हाती येतील। नक्कीच तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय जेडीयू सध्या 25 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 40 जागांवर, आरजेडी सध्या 35 जागांवर आणि काँग्रेसच्या वाट्याला सध्या 8 जागांची आघाडी आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवातीचे कल आहेत, अजून एकही निकाल आपल्या हाती आलेला नाहीये, मात्र सध्या कलांमधून हे चित्र स्पष्ट होताना दिसतंय की कुठेतरी भाजप आणि जेडीयू ज्याप्रमाणे एक्झिट पोलचे अंदाज होते त्याप्रमाणे भाजप आणि जेडीयू सत्ता स्थापन करेल का हे पाहणं महत्त्वाचं असताना आता भाजप सध्या 40 जागांवर आणि आरजेडी 37 जागांवर आघाडीवर आहे। सातत्याने आकडे बदलतायत। आता हा फरक केवळ 3 जागांचा राहिला।